नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023 ची नियुक्ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात येत आहे. तर त्याची जी सिलेक्शन यादी आहे आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करायला सुरुवात झालेली आहे. तर बघा की चंद्रपूरने ही यादी प्रसिद्ध केलेली आहे. मी आत्ताच माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ही टाकलेली आहे. तर तुम्हाला इथं ही फाईल भेटून जाईल. तर टोटल जर बघा तर प्रतीक्षा यादी आणि अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ओपनसाठी 24 पदं होती. तर यांना परत स्टार मार्क आहे रश्मी मेश्राम यांना एस-टी कॅटेगरी जनरल महिलांमधून यांचं सिलेक्शन झालं आहे 216 मार्कांचं. तर स्टार मार्कांचं यांना त्याच्यानंतर अजून एक स्टार मार्क 3 स्टार मार्क आहे ते. खाली मीनिंग असेल यांचं काय असेल ते. स्टार मार्कचे मीनिंग इथं खाली असतील. 3 विद्यार्थी स्टार मार्क आहेत. प्रतीक्षा टोटल 24 विद्यार्थी घेतलेले आहेत. इथं बघा हॅश आलेले आहेत हे. तर ह्याचं मीनिंग खाली लिहिलं असेल हे. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर टोटल 7 विद्यार्थी आहेत. 2 विद्यार्थ्यांना हॅश मार्क आलेला आहे. आता बघा स्टार मार्क याचा अर्थ आहे की निवडाचा अंतिम निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर वरील यादीत समाविष्ट म्हणजे त्यांना नियुक्ती भेटली असं होत नाहीये. ओके, या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यात जर अपात्र झाले तर त्यांना कमी करता येईल या गोष्टी वगैरे त्यांनी काय केलं की दिलेल्या आहेत. पार्ट टाइम ग्रॅज्युएट वगैरे या माहिती यांनी दिलेल्या आहे सहसा. त्याच्यानंतर बघा की इथं जर बघा श्री बाळू जाधव आणि 3 यांनी काय केलं की मॅटमध्ये मुंबईमध्ये अर्ज क्रमांक 157/3 शासनाचे निर्णय हे दिले 8/5/2024 रोजी काय केले की माजी सैनिक प्रवर्गात अंतिम यादी प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही. तथापि हॅशची खून केलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक मॅटमध्ये जर यांच्याकडून जर याच्यात बाबत अंतिम आदेश पारित झाल्यानंतर अंतिम यादी निवड करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचे काय करेल की बदल होऊ शकतो. त्याच्यामध्ये लिस्टमध्ये काय करू शकतो बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी यादी आहे ती आहे एस-सी कॅटेगरीसाठी. तर त्याच्यासाठी टोटल 11 पद आहेत. तर निखिल नागदिवे एस-सी मधून टॉप केलेलं यांनी. टोटल 11 विद्यार्थी आहेत तिथे. 11 विद्यार्थी परत हॅश आहे याचं मिनिंग असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना याच्यात केस सुरू आहे आणि तिचे केसचा निकाल लावलेला यांचा निकाल बदलू शकतो या 2 विद्यार्थ्यांचा. प्रतीक्षा यादीमध्ये टोटल आहेत 16 विद्यार्थी. त्याच्यानंतर पुढे आहे ही आहे एस-टीची यादी. टोटल 27 विद्यार्थी होते. तर आनंद अत्राम यांनी टॉप केलेला आहे 191 मार्कांसह. आणि ही यादीमध्ये जर तुम्ही बघाल तर 27 विद्यार्थी आहेत. 3 विद्यार्थ्यांना हॅश केलेला आहे. म्हणजे याचा मिनिंग असा आहे की त्या विद्यार्थ्यांना केस सुरू आहे आणि केस सुरू झाल्यामध्ये यांचा परत निकाल बदलू शकतो. मॅटमध्ये केस सुरू आहे त्याच्यामुळे त्यांचा निकाल बदलू शकतो. प्रतीक्षा यादीमध्ये विद्यार्थी आहेत टोटल 18 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर VJA मध्ये 6 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर टोटल 8 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर NTB मध्ये जर 2 विद्यार्थी आहेत आणि वेटिंगमध्ये 4 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी NTC मध्ये 4 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. सूरज नीर यांनी टॉप केलेला आहे NTC मधून आणि 4 विद्यार्थी आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 6 विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची यादी आहे ही आहे NTD मध्ये 2 विद्यार्थी घेतले आलेले आहेत. त्याच्यानंतर वेटिंगमध्ये 3 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ओबीसी असू शकते. SBC आहे. SBC मध्ये 3 विद्यार्थी आहेत. अनूप यांनी टॉप केलेला आहे 174 मार्कांसह आणि वेटिंग लिस्टमध्ये आहेत टोटल 5 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते आहे टोटल ओबीसी असेल. ही ओबीसी मध्ये इथं परत स्टार आहे यांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्याचा मंगेश यांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे इथं परत हॅश मार्क आहे. याचा मिनिंग असा आहे की मॅटमध्ये प्रकरण सुरू आहे. जर विद्यार्थ्यांचा निकाल बदलला तर यांचा निकाल बदलू शकतो. त्याच्यानंतर वेटिंगमध्ये 18 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर EWS मध्ये टोटल 18 वॅकन्सी होती. तर 18 मध्ये रोहित पाऊल यांनी टॉप केलेला 192 मार्कांसह आणि टोटल 18 विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत. 2 विद्यार्थ्यांना हॅश मार्क यांचा म्हणजे याचा निकाल परत बदलू शकतो. प्रत्येक यादीमध्ये 6 विद्यार्थी आहेत. शेवटची कॅटेगरी असू शकते. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.